विशेष सर्वसाधारण सभा हा अजेंडा 4/5/2026 ला जगन दादा यांनी काढलेला होता आणि हा अजेंडा प्रत्येक सभासदाला आम्ही रजिस्टर कोर्टाने पाठवलं होतं आणि प्रत्येकाला मिळाला आहे. कोणाची याच्याबद्दल काही कंप्लेंट नाही आहे. तर सभा ही आजची विशेष सर्वसाधारण सभाचा विषय आहे संस्थेचे माननीय सचिव श्री सुरेश मनोहर धाडीवाल यांच्या विरुद्ध जवळपास 23 लोकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करावा म्हणून जगन्नाथांना विनंती अर्ज हा 1/5/2026 रोजी केला होता. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ लोखंडे यांनी विशेष सर्वसाधारण सभेचे नियोजन केले आणि अजेंडा हा 4/5/2026 रोजी काढला. मित्रो, आपल्याला माहिती आहे या संस्थेला खूप मोठं नावलौकिक आहे. गेल्या 100 वर्षाची परंपरा या संस्थेची आहे. स्वर्गीय राजमाता किशन नलवानी यांनी या संस्थेची नीव उभी केली होती. त्यांनी 100 वर्षापूर्वी ही जागा संस्थेला दान दिली होती आणि त्यांनी वाचनालयासाठी आणि वाचनालयाच्या लोकांमध्ये आवड निर्माण होऊन त्यावेळेस त्यांनी 5,000 रुपये डोनेशन सुद्धा या संस्थेला दिलं होतं. आता अशा परिस्थितीत ही संस्था सुरू झाली, वलयासाठी आणि वाढत गेली. मध्यंतरीच्या काळामध्ये 2-3 वर्षापासून सचिव हे सारखे संस्थेच्या मध्ये ढवळाढवळ जास्त करून संस्था ही माझी आहे आणि माझ्या घरच्या लोकांची आहे म्हणून दावा करू लागले. संस्थेमध्ये मनमानी कारभार करू लागले. त्यांनी प्रत्येक सभासदाला कोणालाही ते जुमानत नव्हते, कोणाचं ऐकत नव्हते आणि ह्या दिवसाने आम्ही त्यांना जेव्हा प्रश्न उपस्थित केले, प्रश्न विचारायला लागलो, त्याची उत्तरं ती देत नव्हते. आम्हाला आलेल्या वेळी भाषा वापरते आमच्याशी, कारण की त्यांनी त्यांच्या जवळचे सभासद केलेले असा त्यांना गैरसमज होता. त्यांनी त्या गैरसमजाच्या आधारे माझ्यावर आणि जगन्नाथावर अविश्वासाचा प्रस्ताव टाकला की माझ्याकडे सभासदांची संख्या जास्त आहे आणि 2-3 दिवस बहुमताने मी तुम्हाला तिथून काढून टाकेल म्हणून आम्हाला धमकी सुद्धा दिली आणि त्यांनी विशेष सर्वसाधारण सभा ही 27/12 रोजी बोलवली होती. त्या सभेमध्ये मी सर्व सभासदांचे पहिले आभार मानतो की सर्व सभासदांना इतकी चीड निर्माण झाली की जे लोक निस्वार्थी लोक आहेत, जे लोक संस्थेमध्ये कधी ढवळाढवळ करत नव्हते, संस्थेला सर्व कारभार तुम्ही पाहत होते, संस्थेचे सर्व पैसे तुमच्याकडे होते, लोकांना छळण्याचं काम तुम्ही केलं आणि दादागिरी संस्थेमध्ये येऊन तुम्ही केली आणि आम्हाला का काढताय म्हणून लोकांचाही खूप चीड निर्माण झाली. जरी त्यांच्या घरचे लोक होते, जरी त्यांच्या जवळचे सभासद होते, तरी सभासदांचा मी आभार मानतो की त्यांनी आमचा अविश्वास ठराव जो त्यांनी आमच्यावर मांडला होता तो फेटाळून लावला आणि नंतर अनेक घडामोडी घडल्या. आज सर्व सभासदांनी जे सभासद झाले होते त्यांनी जगन्नाथ लोखंडे यांच्याकडे अर्ज केला आणि संस्थेचे सचिव हे आम्हाला नेहमी त्रास देतात, आमचं ऐकत नाही म्हणून आजची सभा घेण्यात आली. आजची सभा घेताना मी सर्वप्रथम आपल्या समोर एक मागणी करतोय की सभेचं गुप्त मतदान घ्यावं की ओपन मतदान घ्यावं याच्यावर तुम्ही सांगावं, तुमचं काय मत आहे? ज्यांना वाटतं की संस्थेचं ओपन मतदान घ्यावं त्यांनी सर्वांनी हात वरती करावे. मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने एकही सभासदाचा हात खाली नको, प्रत्येकाने हात वरती करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि प्रत्येकाने वरती हात करावा आणि सभेमध्ये आपण सर्व ओपन मतदान पद्धतीने मतदान घेऊन आणि सभा सुरू. आता कोणाचा विरोधीच्या ताईंनी किंवा विरोधी इथे कोणी आले नाही, ते स्वतः इथे हजर नाहीये सचिव. आजची सभा सचिवांविरुद्ध अविश्वास ठरावाची आहे. तर आपण त्यांच्यावर मांडलेला अविश्वास ठराव हा मंजूर करावा याच्यासाठी ज्यांना वाटत आहे त्यांनी सर्वांनी बोट वरती करावं असं मी सर्वांना विनंती करतो. ज्यांना वाटतो त्यांच्यावर अविश्वास त्यांनी मंजूर करावा. त्या सर्व सभासदांनी बोट वरती करून आपलं मत व्यक्त करावं.
आणि आता ज्यांना ज्यांना असं वाटतं की हा अविश्वास फेटाळण्यात यावा त्यांनी पण हात वरती करावे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की अविश्वास फेटाळण्यात यावा त्यांनी पण हात वरती करावे. कृपया माझं विनंती आहे कॅमेराला त्यांनी या सगळीची नोंद घ्यावी. ज्यांना ज्यांना वाटतं की हा फेटाळण्यात यावा त्यांनी हात वरती करावं. एकही हात वरती झालेला नाहीये म्हणजे सर्व बहुमताने सर्वांच्या एकमताने हा ठराव त्यांचा मंजूर करण्यात येत आहे आणि आज त्यांना इथून सचिव म्हणून त्यांना इथून आज काढता पाय काढावा लागणार आहे. मित्र